निसर्गामध्ये भटकायला, भ्रमंती करायला सर्वांनाच आवडतं. आपण सर्वच निरनिराळ्या सहलींना जात असतो. परंतु काही जण भाग्यवान असतात की ज्यांना जीविधा संस्थेसारख्या निसर्गाची जाण असलेल्या संस्थेसोबत जायला मिळतं. त्याचबरोबर संरक्षणाविषयीची माहिती जर आपल्याला लहानपणापासून मिळाली तर ती जागृतता आपल्या मनात वाढते आणि आपण त्याविषयी काम करायला सुरुवात करतो. त्यामुळे लहान वयातील शिक्षण महत्त्वाचे आहे. जसे की ह्या चित्रामध्ये वडगाव मावळ ह्या भागातील 8वी-9वीची मुले आहेत. त्यांना प्राणी, पक्षी ह्यांविषयी माहिती दिली जात आहे. ही माहिती आत्मसात करून ही मुले जंगल संरक्षणविषयी स्वतःपासून सुरुवात करतील. भारतातील समृद्ध जी जैवविविधता आहे त्याची ओळख करून देण्यासाठी जीविधातर्फे विविध अभ्यासक्रम आयोजित केले जातात. या अभ्यासक्रमामध्ये वर्गातील व्याख्याने आहेत, अभ्यास सहली आहेत, तसेच जैवविविधता, परिसंस्था, वनस्पती, प्राणी आणि पर्यावरण विषयक शास्त्रीय माहिती दिली जाते. मात्र निसर्गाचे खरे आकलन प्रत्यक्ष अनुभवातूनच घडते. त्यामुळे ह्या कोर्सचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अभ्यास सहली होय. अभ्यास सहलींमध्ये केवळ माहिती मिळत नाही तर त्या पर्यावरणाचे प्रत्यक्ष आकलन होते. त्यामुळे मनाला मानसिक आनंद होतो. तेथील वातावरण प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. त्यामुळे मन अधिक प्रसन्न होते. आता ह्या चित्रामध्ये बघा ना, सगळे किती आनंदी आहेत. कारण एखाद्या गोष्टीची माहिती घेणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट असते. जसे की ह्या चित्रामध्ये वनस्पती आणि कीटक ह्यांच्याबद्दलची माहिती देत आहेत. आता हा संवाद रंगाच्या व वासाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यातून परागीभवनाची क्रिया स्पष्ट होतीये. त्यामुळे काहीतरी वेगळं समजते. त्यामुळे मनाला अधिक आनंद तर होतोच आहे, शिवाय परागीभवनाची क्रिया जास्त छानपणे समजते. आपल्याला जाणवतच आहे की ही अभ्यास सहल किती महत्त्वपूर्ण आहे ते. एका अभ्यास सहलीत तरुण मुले तसेच प्रौढ व्यक्ती ही आपल्याला दिसत आहेत. पर्यावरणाची माहिती घेणं हे किती गरजेचं आहे. पर्यावरणाची माहिती घेतल्यामुळे आपलं पर्यावरणाविषयी, जैवविविधतेविषयीचं ज्ञान जागृत होतं आणि पर्यावरणाविषयी आपण आपल्या परीने काही मूलभूत कामं करतो. त्यामुळे पर्यावरणाविषयी ज्ञान घेणं आणि ते इतरांना देणं या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणि ह्या गोष्टी जीविधा ही संस्था करत आहे. सहल ही केवळ त्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याची गोष्ट नसते, तर ते सर्व प्रत्यक्षात बघण्यासाठी असते. सहलींमध्ये सर्व वन्य, पशु, पक्षी यांचा अभ्यास आपल्याला करायला मिळतो. ह्या सहली जीविधा ही संस्था आयोजित करते. ही संस्था प्राणी, कीटक, झाडे यांची सखोल माहिती घेऊन ते सर्व पशु, पक्षी आपल्याला डोळ्यांनी दाखवतात. प्रत्यक्ष बघून हा अभ्यास करणे हा सहलींचा एक महत्त्वाचा उद्देश असतो आणि हा एक वेगळा आनंद असतो. जसे की ह्या फोटोमध्ये सर्वजण मेळघाटात गेले आहेत. त्या भागात फॉरेस्ट आऊल नावाचे दुर्मिळ घुबड आढळते, जे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. ते बघणे हा किती वेगळा आनंद आहे. मग जरी ते माळरान असले तरी त्या ठिकाणी जे वेगवेगळे वन्य पक्षी आहेत त्यांच्यासाठी माळरान फारच समृद्ध आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे वन्य पशु पक्षी आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी जाणे, तेथील जैवविविधता बघणे ही एक चांगली गोष्ट आहे. तसेच जैवविविधतेचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. आपण वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी देऊन त्यांची माहिती घेऊन त्यांचे संरक्षण आपल्या परीने कसे करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर विविध उपक्रम घेऊन, वेगवेगळे पर्यावरणपूरक खेळ घेऊन लहान मुलांमध्ये पर्यावरण प्रेम जागृत करण्याचे कामही जीविधा ही संस्था करते.
त्यांना त्याविषयी माहिती देणे, त्यांच्यामध्ये निसर्गप्रेम जागृत करणे, प्राण्यांचे निरीक्षण करायला शिकवणे, ते प्राणी पक्षी दाखवणे, जेणेकरून मुलांच्या मनामध्ये पर्यावरण प्रेम जागृत होते. ह्या गोष्टी केल्यामुळे आपण पर्यावरणाचं प्रेम मुलांच्या मनामध्ये रुजवतो, ज्यामुळे पुढची पिढी सक्षम होते. जसे ह्या चित्रामध्ये ओला कचऱ्याचे विघटन करून खत कसे करायचे ह्याची माहिती मुलांना दिली जात आहे. त्यासाठी हिरवे नेट शाळेने बसवले आहे. जी कंपोस्ट बॅग आहे, ही जागा शाळेने खतासाठी बसवली आहे. त्यामध्ये रोज खत घालून मुले हळूहळू ओला कचऱ्याचे विघटन करायला शिकतील. त्यामुळे मुलांच्या मनात त्याबद्दल जागृती निर्माण होईल. अशा पद्धतीची कामं करणं गरजेचं आहे. ही कामे जीविधा संस्था करते. ह्या संस्थांना आपल्या परीने मदत करून आपण त्यांच्यावरील भार कमी करण्यात त्यांची मदत केली पाहिजे व पर्यावरणविषयक ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलेही पाहिजे. कुठल्याही पुस्तकातील ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव जास्त माहिती देऊन जातो. प्रत्यक्ष जाऊन भेट दिल्यामुळे तिथल्या निसर्गाची ही माहिती आपल्याला मिळते. तेथील वातावरणाचा, विविधतेचा प्रत्यक्ष आनंद घेता येतो, जो आपल्याला कुठल्याही पुस्तकातून मिळत नाही. तसेच तेथील वातावरण प्रत्यक्ष अनुभवता येते. त्यामुळे अभ्यास सहली ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. तसेच त्या आपल्याला तितकाच आनंद देऊन जातात आणि हा आनंद जीविधा संस्थेमार्फत सर्वांना मिळतो. सहलींमध्ये विविध व्यक्ती असतात. त्यामुळे फक्त पर्यावरणाचा आनंद नाही, तर लोकांबरोबर घेतलेली मजा ही आपल्याला अनुभवायला मिळते. त्याच ठिकाणांचे लोकांचे अनेक वेगवेगळे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. त्या ठिकाणी गेल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या सर्व पर्यावरण विषयक गोष्टींचा आपल्याला बारकाईने अभ्यास करता येतो. तसेच या चित्रामध्ये आपल्याला अनेक लोक दिसत आहेत. सर्वजण त्या ठिकाणी असलेला पर्यावरणाविषयीची घेतलेली माहिती ती लोकांना, तरुणांना, विविधांना समजावून सांगत आहेत. सहलींदरम्यान त्या परिसरात आढळणारे वन्य प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी तसेच विविध वनस्पती यांची माहिती लोकांना दिली जात आहे. जीविधा संस्थेचे हे मोठे कार्य आहे. तसेच जीविधाने वेगवेगळी माहिती देण्याबरोबरच अनेक दुर्लक्षित राहणारे कीटक, कोळी, गांडुळे आणि परिसंस्थेत आढळणारे वेगवेगळे लहान जीव जे पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यांच्याविषयी राजीव पंडित यांनी आणि इतर सहकाऱ्यांनी लोकांना महत्त्वाचे मार्गदर्शन केलेले आहे. अनेक प्राणी व पक्ष्यांची उदाहरणे समजावून सांगितलेली आहेत. अन्न साखळी, परागीभवन, विघटन प्रक्रिया आणि पर्यावरणीय संतुलन यांसारख्या संकल्पना सुरुवातीला समजावून सांगितलेल्या आहेत. त्यांच्याविषयी माहिती दिली आणि मग त्या सर्व सजीव जे निसर्गात महत्त्वाची भूमिका बजावतात हे प्रत्यक्ष दाखवले आहेत. जीविधा संस्थेचे आणि राजीव पंडित यांचे हे किती मोठे कार्य आहे.